हरिओम. मी स्मितावीरा श्यामसिंह बलसेकर. मी बोरिवली उपासना केंद्रात बोरिवली पश्चिम येथील उपासना केंद्रात बापू भक्त व कार्यकर्ते म्हणून आहे. मी आज तुम्हा सर्वांना माझा एक अनुभव शेअर करते. फेब्रुवारीच्या 12 तारखेला माघ महिन्याची पंचमी होती. म्हणजे आमची कुलदेवता श्री शांतादुर्गा गोव्याची कवळे मठाते, त्यामुळे तिचा हा उत्सव फार मोठा असतो. तर मला तिची ओटी भरायची होती आणि त्या दिवशी म्हणजे फेब्रुवारीच्या 12 तारखेला मला बँड्रा ईस्टला बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पॅन अकाउंट्स ऑफिसमध्ये काही काम होते. तर मला तिथे जायचे असल्यामुळे मी व माझे मिस्टर श्री श्यामसिंह बलसेकर आम्ही दोघंही जण सकाळी 10 वाजता घरातून निघालो. तिथे पोहोचेपर्यंत साधारण एक तास झाला. मग माझं जे काही काम होतं ते पूर्ण कंप्लीट करून मी ठरवलं की आता शांतादुर्गेच्या देवळात जायचे. पण तोपर्यंत तसा बराच उशीर झाला होता. म्हणून मग आम्ही काही ठरवलं, पुन्हा रेल्वेचा ब्रिज क्रॉस करण्यापेक्षा बँड्रा ईस्टवरून स्काय वॉकने बँड्रा वेस्टला जायचे व तिथून BST बस पकडून माहीमला शीतला देवीच्या टेम्पलमध्ये शांतादुर्गेचं मंदिर आहे, तिथे जाऊन तिची ओटी भरायची. मग त्याप्रमाणे आम्ही तसंच केलं. आणि तोपर्यंत आम्ही जेव्हा पोचलो शीतला देवीला तेव्हा 1 वाजला होता. मग आम्ही आत गेलो तेव्हा विशेष गर्दी नव्हती, दुपारची वेळ असल्यामुळे. तर आम्ही देवीची ओटी भरली, नमस्कार केला आणि तसेच बाहेर निघालो. रस्त्यावर आल्यावर मग मी विचार केला, आता तर जेवायची वेळ झाली, माझा काय स्वयंपाक तर तयारच आहे, आता फक्त कुकर गरम केला की झाले. असा माझ्या मनात विचार येतानाच माझ्या पोटात गोळा उठला. ह्याचं कारण की तेव्हा मला आठवलं की मी घरातून निघायच्या 5 मिनिटपूर्वी माझा कुकर गॅसवर ठेवला होता आणि गॅस फुल होता. तो मी बारीक केला का बंद केला हे मला काहीही आठवत नव्हतं. तेव्हा मला पाचावर धारण बसली. मी मिस्टरांना म्हटलं, आता काय करायचं, मला काहीच आठवत नाही आहे. तर मिस्टर म्हणाले, तू काही काळजी करू नको, आपले बापू आणि मोठी आई हे आपले कुटुंब प्रमुख आहेत, ते आपली नक्कीच काळजी घेणार, तू विश्वास ठेव. आणि खरोखरच बापू, मी अंबज्ञ आहे की बापूने इतकी काळजी घेतली की मी काही सांगायच्या आधी, मी त्यांना विनवणी करायच्या आधीच ते तिथे पोचले होते. पण मला हे कसं कळणार. मी ह्याला म्हटलं, आपण टॅक्सी करून जाऊया घरी. तर हे म्हणाले, तू टॅक्सीने गेले तरी जे व्हायचं असेल ते घडलेलं असेलच, आपण जसे आलो तसंच जाऊ. म्हणून आम्ही टॅक्सीने माहीम स्टेशनला आलो, ट्रेन पकडली आणि बोरिवलीला पोचलो. बोरिवलीला पोचेपर्यंत 2 वाजले होते. म्हणजे सकाळी आम्ही 10 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत 4 तास झाले होते. ते पण मला हे काहीच आठवत नव्हतं की गॅस मी बंद केला आहे का नाही. मग माझ्या मनात एकच विचार, काय झालं असेल तिथे, काळा कुट्ट धूर निघत असेल घरातून किंवा लोकांची गर्दी जमली असेल, काय झालं असेल. म्हणजे मला नुसतं चिंतेने ग्रासलं होतं. कल्पना होती की बापू नक्कीच काहीतरी करणार आहेत ना म्हणून, पण तरीसुद्धा आपलं वेडं मन असतं ना. म्हणून जेव्हा मी बोरिवलीला रिक्षातून खाली उतरले आणि धावतच तशी घराकडे निघाले, कुलूप उघडलं आणि चपलेनिशी मी स्वयंपाक खोलीत गेले. पाहिलं तर गॅस तसाच चालू होता, फुल. आणि कुकरला काहीही झालं नव्हतं. कुकर बाहेरून थोडा काळा झाला होता पण काही झालं नव्हतं. मग मी काय केलं, एक्झॉस्ट फॅन लावला आणि हे सिलिंग फॅन पण लावला, कारण कुकर गार व्हायला पाहिजे, आणि बाहेर येऊन बसले. गॅस बंद केल्यामुळे जरा आता धास्ती कमी झाली होती, पण मनात एवढी धुकधुक होती. मग बापूंना मी एवढीच विनवणी करत होती की माझं काही नुकसान झालं तरी हरकत नाही, पण बाकीच्या कोणाचंही नुकसान होऊ देऊ नको. मग नंतर अर्ध्या पाऊण तासाने मी आत येऊन गॅस हे कुकरचं झाकण काढण्याचा प्रयत्न केला, तर झाकणच उघडत नव्हतं. ते प्रेशर आहे ना कुकरचं, चिकटून बसल्यासारखं बसलं होतं. मी खेचून बाहेर काढलं ते, तेव्हा कुठे झाकण उघडू शकले मी.
आणि नंतर बघते तो काय, आतमधली भांडी सगळी काळी ठिक्कर झाली होती, जे अन्न पण काळं ठिक्कर झालं होतं, परंतु आतलं गास्केट आहे ते थोडंसं आखुडलेलं होतं आणि वाल्व आहे ना कुकरचा त्याला काहीही झालेलं नव्हतं. म्हणजे बापूने काय केलं असेल की तो प्रेशर एवढा गच्च करून ठेवला, जॅम करून, की ते कुकरचं झाकण उडूच नाही देऊ दिलं. आणि दुसरी गोष्ट की त्या गॅसच्या वर 2.5-3 फुटावर आमचं महानगर गॅसचं मेन मीटर आहे आणि इलेक्ट्रिसिटीचा कनेक्शन पण आहे तिथे. जर काही झालं असतं तर मी कल्पनाच नाही करू शकत की काय झालं असतं. ते बस ठेवून वाट लागली असती, पण बापूंनी तसं काही घडू दिलं नाही. खरंच माझा बापूराया एवढा कृपाळू आहे. मी शतशः अंबज्ञ आहे बापूंची. आमच्याकडनं अशीच जमेल तशी सेवा करून घे आणि आमची भक्ती वृद्धिंगत होऊ दे. तुझ्या चरणी शतशः प्रणाम. हरिओम. श्रीराम. अंबज्ञ. जय जगदंब. जय दुर्गे.